नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट बघतोय. पॉईंट नंबर 4. त्या पॉईंटचं आपलं नाव आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? ते कॉम्बिनेशन आहे दोन किंवा दोनपेक्षा सिंपल स्टेटमेंट्सचं आणि ते जॉईन करतात विथ द हेल्प ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघायचं आहे. तर पहिलं आपलं कंपाऊंड स्टेटमेंट येणार, त्याला आपण नाव देणार आहोत निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. आता कंजंक्शन आपण कसं राईट करतो? P अँड Q हे झालं कंजंक्शन आणि ह्या कंजंक्शन स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचंय म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आपण निगेशन अप्लाय केलं. आता निगेशन ऑफ P अँड Q, निगेशन ऑफ कंजंक्शनचा फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला असा येतो निगेशन ऑफ P अँड इज रिप्लेस बाय ऑर आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ Q. म्हणजे जर तुम्हाला निगेशन ऑफ कंजंक्शन फाइंड करायचं असेल म्हणजे निगेशन ऑफ P अँड Q फाइंड करायचं असेल तर ते येणार आहे निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q. सेकंड वन बघणार आहोत आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे आपण लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करतोय ऑर. आता डिसजंक्शन हे स्टेटमेंट आपण P ऑर Q ह्या लेटरने डिनोट करणार आहे आणि त्याचं निगेशन घ्यायचंय म्हणून पूर्ण ब्रॅकेटला आपण निगेशनचं सिम्बॉल देऊ. जर निगेशन ऑफ डिसजंक्शन फाइंड करायचं असेल तर निगेशन ऑफ डिसजंक्शन येणार आहे निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे जर तुम्हाला निगेशन ऑफ डिसजंक्शन फाइंड करायचं असेल तर ते येणार आहे निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. थर्ड वन आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन स्टेटमेंट आपण असं डिनोट करतो P इम्प्लाइज Q आणि ह्या इम्प्लिकेशन स्टेटमेंट्स निगेशन घ्यायचंय म्हणून त्याच्या बाहेर मी निगेशन सिम्बॉल अप्लाय केला आणि त्याचं निगेशन येणार आहे P अँड निगेशन ऑफ Q. जर तुम्हाला इम्प्लिकेशन स्टेटमेंट्स निगेशन फाइंड करायचं असेल तर तुम्ही ते निगेशन कसं लिहिणार आहे P अँड निगेशन Q या फॉर्मॅटमध्ये. आता हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि चौथा आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशन साठी आपल्याला निगेशन घ्यायचंय. डबल इम्प्लिकेशन आपण P डबल इम्प्लिकेशन Q हे झालं इम्प्लिकेशन स्टेटमेंट. त्याचं निगेशन घ्यायचंय म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. जर याचं निगेशन घ्यायचं असेल तर निगेशन येणार आहे P अँड निगेशन ऑफ Q ऑर Q अँड निगेशन ऑफ P. जर डबल इम्प्लिकेशनचं निगेशन घ्यायचं असेल तर ते येणार आहे P अँड निगेशन ऑफ Q ऑर Q अँड निगेशन ऑफ P. आता हे जे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण 1, 2, 3 आणि 4 हे जे टोटल फॉर्म्युले बघितले ते आपल्याला पाठ करायचे, लर्न करायचे. याचा कुठेही आपल्याला चॅप्टरमध्ये प्रूफ दिलेला नाही, त्याच्यामुळे प्रूफकडे न जाता आपण हे पाठ करणार आहोत. आता जर पहिलं बघितलं निगेशन ऑफ कंजंक्शन तर ते सोपं आहे. निगेशन ऑफ P अँड Q काय येतोय निगेशन P ऑर निगेशन Q. सेकंड वन निगेशन ऑफ P ऑर Q काय येणार आहे निगेशन P अँड निगेशन ऑफ Q. हे पाठ करायला सोपं आहे, पाठ करायची पण गरज नाही. निगेशन अप्लाय केलं अँडचा ऑर होतोय, ऑरचा अँड होतोय. पण इम्प्लिकेशन्समध्ये थोडंसं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे का इम्प्लिकेशन्समध्ये इम्प्लिकेशनचा सिम्बॉल न यूज करता अँडचा सिम्बॉल यूज झाला. निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q काय मग P अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे हे थोडं पाठ करणं गरजेचं आहे. सिमिलरली निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q काय येत आहे जे आपण इम्प्लिकेशन्सचं पहिलं घेतलंय तोच फॉर्म्युला आणि तो आलटापालट केलाय फक्त सेकंड ब्रॅकेटमध्ये. P अँड निगेशन ऑफ Q ऑर Q अँड निगेशन ऑफ P. म्हणजे तिसरं आणि चौथं आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. पहिलं आणि दुसरं इझिली आपल्याला जाणार आहे. आता हे झालं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण अँड आणि ऑर साठी बघितलं, पण आपण क्वांटिफायर्स बघितलेले आहे. पहिलं क्वांटिफायर आहे फॉर ऑल आणि दुसरं आहे देअर एक्झिस्ट. जर फॉर ऑल क्वांटिफायर आलं तर त्याच्या निगेशनसाठी आपण यूज करणार आहे क्वांटिफायर देअर एक्झिस्ट. फॉर ऑल साठी आपण यूज करणार आहे देअर एक्झिस्ट आणि देअर एक्झिस्ट साठी आपण यूज करणार आहे फॉर ऑल. ही झाली छोट्या छोट्या हिंट्स झाल्या आपल्या. जर एक्झाम्पल फॉर ऑल मध्ये आलं तर आपण फॉर ऑल ऐवजी देअर एक्झिस्ट आणि देअर एक्झिस्ट साठी फॉर ऑल. त्याच्यानंतर 3 नंबरची हिंट, जर ऑल आलं, ऑल हा वर्ड आला तर ऑल साठी आपण वर्ड यूज करणार आहे सम. पण जर सम हा वर्ड आला, सम नॅचरल नंबर्स, सम नंबर्स, तर सम ऐवजी आपण यूज करणार आहे
नो. ऑल साठी आपण यूज करणार आहे सम आणि सम साठी आपण यूज करणार आहे नो. ह्या फॉर्मेशनमध्ये आपल्याला ह्या थोड्या काही ज्या काही हिंट दिलेल्या आहेत त्या थोडं लक्षात ठेवायच्या जेणेकरून निगेशन फाइंड्स करताना आपलं इझी होणार आहे. ठीक आहे. मग आता हे जे आपण बघितलंय ते आपण परत एकदा बघू. बरोबर आपण तेच बघितलंय का? ओके. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हा आपला पॉइंट होता आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचा पॉइंट आपण बघितलेला आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये पहिले बघितलं आपण निगेशन ऑफ कंजंक्शन. आता निगेशन ऑफ कंजंक्शनचा फॉर्म्युला निगेशन ऑफ पी अँड क्यू काय येतोय? निगेशन पी ऑर निगेशन क्यू. त्यानंतर दुसरं बघितलं निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला येतोय निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी ऑर क्यू काय येणार आहे? निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. सोपं लर्न करण्यासाठी पाठ करण्यासाठी. थर्ड वन आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय येत आहे? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. त्याचा फॉर्म्युला येणार आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स त्याचा फॉर्म्युला काय? निगेशन ऑफ डबल इम्प्लाइज क्यू. त्याचा फॉर्म्युला येतोय पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. अशा प्रकारे आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्सचे 4 फॉर्म्युले लर्न केले आणि ह्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आपल्याला एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर मग बघू कोणती एक्सरसाइज आहे आपली. आपली एक्सरसाइज नंबर 1.3 आहे आणि 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे? राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. आता राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग म्हणजे कोणत्या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे आपला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता जसे पॉइंट बघतोय त्या पॉइंटनुसार त्या पॉइंटवर डिपेंड एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतोय. त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतंय हे जे एक्झाम्पल विचारले ते कोणत्या टॉपिक मधले. मग पेपरला अशा प्रकारे येणार नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळा अभ्यास करणं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन्स बघूया आणि पहिला क्वेश्चन्स आपल्याला दिलेला आहे x+8 greater than 11 or y-3 which is equal to 6. मग आपली सगळ्यात महत्वाची बेसिक स्टेप आपण पहिल्यांदा करणार आहोत. स्टेटमेंट्स जे आहे त्याला डिनोट करून घेऊ. पी काय मग x+8 greater than 11 आणि क्यू स्टेटमेंट येणार आहे तुमचं y-3 which is equal to 6. ओके. पहिलं एक्झाम्पल मध्ये आपण पी स्टेटमेंट राईट केलंय. पी काय आलाय आपला x+8 is greater than 11. क्यू काय आलाय y-3 which is equal to 6. आता हे जे स्टेटमेंट्स दिले ह्या स्टेटमेंटमध्ये कनेक्टिव्ह कोणतं आलेलं आहे? ऑर आलंय. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? गिव्हन स्टेटमेंट इज. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण स्टेटमेंट कसं लिहिलंय ते बघितलंय. गिव्हन स्टेटमेंट इज काय येणार आहे तुमचं? पी ऑर क्यू अँड इट्स निगेशन इज. याचं निगेशन काय येणार आहे? अँड इट्स निगेशन इज. त्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटला निगेशन सिम्बॉल अप्लाय करून द्या. निगेशन ऑफ पी ऑर क्यू. पण आता आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं आणि आपल्याला काय माहिती आहे? निगेशन ऑफ डिसजंक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देअरफॉर निगेशन ऑफ डिसजंक्शन इज. निगेशन ऑफ डिसजंक्शन इज. फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती काय फॉर्म्युला आहे? निगेशन ऑफ पी ऑर क्यू विच इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग आता आपल्याला गिव्हन स्टेटमेंट्सचं निगेशन फाइंड करायचं. देअरफॉर द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. देअरफॉर द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. मग निगेशन फाइंड करायचं गिव्हन स्टेटमेंट्सचं आणि ते निगेशन काय येणार आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू. पहिलं एक्झाम्पल आहे त्या पहिल्या एक्झाम्पलचं पीचं आपल्याला निगेशन घ्यायचंय, क्यूचं निगेशन घ्यायचंय. आता आपण इथं निगेशन राईट करत बसणार नाही. आपण डायरेक्टली आन्सर लिहितो. काय मग x+8 ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅनच्या अपोजिट लिहिणार आहे आपण लेस दॅन ऑर इज इक्वल टू 11. हे झालं निगेशन पी. अँड सिम्बॉलच्या जागी आपण लिहिणार आहे वर्ड. त्याच्यानंतर निगेशन क्यू म्हणजेच काय? y-3 इज इक्वल टू 6 आहे. तर इज इक्वल टू च्या ऐवजी लिहिणार आहे आपण नॉट इक्वल टू 6. हे झालं गिव्हन स्टेटमेंट्सचं निगेशन. अशा प्रकारे आपण पहिले जे काही एक्झाम्पल होतं त्या पहिल्या एक्झाम्पलचं निगेशन राईट केलं. सेकंड एक्झाम्पल बघूया.
सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, अँड कनेक्टिव्ह दिलंय. मग आपल्या आन्सर मध्ये आपण राईट करून घेऊ पी. पी तुमचं येणार आहे 11 लेस दॅन 15. क्यू तुमचं येणार आहे 25 greater than 20. Therefore, given statement is काय मग P and Q आणि त्याचं निगेशन म्हणजे त्याला आपण निगेशनचं सिम्बॉल यूज करणार आहे. and its negation is negation of P and Q. गिवन स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला भेटलं. पण तुम्हाला सगळ्यांना काय माहिती, अँड साठी आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचा फॉर्म्युला बघितला आहे आणि त्याला नाव दिले आपण निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन इज मग काय येणार आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यूचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, निगेशन पी और निगेशन क्यू. Therefore, the negation of given statement is therefore the negation of given स्टेटमेंट इज. मग निगेशन राईट करायचं म्हणजे काय लिहिणार, निगेशन ऑफ पी. मग 11 लेस दॅन 15 आहे, त्याचं निगेशन येणार आहे 11 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15. निगेशन पी झालं. और निगेशन क्यू येणार आहे तुमचा 25 लेस दॅन ऑर इज इक्वल टू 20. हे झालं सेकंड नंबरच्या एक्झाम्पलचा आन्सर. थर्ड वन काय दिलंय तुमचं, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इट इज रोम्बस. इफ अँड ओनली आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा लेट पी तुमचा काय येणार आहे मग, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. कनेक्टिव्ह दिलं इफ अँड ओनली. मग क्यू काय, इट इज अ रोम्बस. इट इज अ रोम्बस. मग गिवन स्टेटमेंटला आपल्याला इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ते येणार आहे तुमचं P if and only if Q and its negation is negation of P if and only if Q. आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे म्हणून काय म्हणता येईल, वी नो दॅट. देअरफॉर म्हणा किंवा वी नो दॅट म्हणा. वी नो दॅट negation of double implication is काय मग, negation of P if and only if Q which is equal to P and negation of Q or Q and negation of P. मग या फॉर्मॅटनुसार आपल्याला गिवन स्टेटमेंटचं निगेशन राईट करायचं. देअरफॉर द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज देअरफॉर द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज देअरफॉर द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय दिलंय, पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी म्हणजे काय दिलंय तुम्हाला, पी जसं असतं सेम काय, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ओके, फॉर्म्युलानुसार पी लिहिलाय. त्याच्यानंतर काय, अँडचा सिम्बॉल आहे म्हणजे अँड. त्याच्यानंतर काय दिलं, निगेशन क्यू म्हणजे आपल्याला लिहावं लागेल क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रोम्बस. क्यूचं निगेशन अँड इट इज नॉट अ रोम्बस. फॉर्म्युला बघतोय, फॉर्म्युलानुसार एक एक लिहितोय. कुठपर्यंत आलोय आपण, ब्रॅकेट कंप्लीट झालंय. ऑरचा सिम्बॉल म्हणजे काय म्हणणार, ऑर नंतर ब्रॅकेटमध्ये काय, क्यू म्हणजे काय, जसं तसं सेंटेन्स लिहून घेऊ. इट इज अ रोम्बस. क्यू नंतर काय आहे, सिम्बॉल अँड आहे म्हणजे तो लिहिला.
इट इज अ रोम्बस अँड निगेशन पी, पीचं निगेशन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे निगेशन अँड quadrilateral is not a square and quadrilateral is not a square. गडबडून जाण्यासारखं काही नाहीये, जसं फॉर्म्युला राईट केला त्याच्यामध्ये पी लिहिलं अँड लिहिलं निगेशन क्यू, परत ऑर क्यू अँड निगेशन पी, अशा प्रकारे आपलं 3rd नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर झालंय. पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4. इट इज कोल्ड अँड रेनिंग. ओके, पहिलं एक्झाम्पल आपण ऑरचं बघितलं, सेकंड वन आपण अँडचं बघितलं, थर्ड इफ अँड ओनली इफचं बघितलं. आता ऑलरेडी आपण अँडचं आन्सर बघितलंय, तर हा क्वेश्चन आपण ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करू शकतो. इट इज कोल्ड अँड रेनिंगचा. त्याच्यासाठी आपण फक्त एक हिंट देऊ. पी तुमचं येणार आहे इट इज कोल्ड आणि क्यू तुमचं येणार आहे इट इज रेनिंग. जसं आन्सर आपण ॲज अ स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार लिहिले तसं आन्सर लिहायचं आहे. आन्सरसाठी आपण एक हिंट देऊ. इट इज नॉट कोल्ड अँड आहे ना निगेशन पी, और इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग. किंवा दुसरं आपण लिहू शकतो इट इज नॉर कोल्ड नॉर रेनिंग, और इट इज नॉट कोल्ड नॉर रेनिंग. एक तर पहिलं एक आन्सर लिहू शकता किंवा दुसरं लिहू शकता, हे तुमचा आन्सर यायला पाहिजे. इट इज नॉट कोल्ड नॉर रेनिंग. ओके, त्यानंतर 5th एक्झाम्पल बघूया. 5th वन काय दिलं. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. एक्झाम्पल आहे 5 नंबरचं. आता 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये इफ देन हे कनेक्टिव्ह आलेले आहे आणि आणखीन एक कनेक्टिव्ह आलेलं आहे तुमचं अँड. म्हणजे पहिल्यांदी जर आपण एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं तर इफ आणि देन मध्ये काय येत आहे इट इज रेनिंग, आणि देन नंतर तुमच्याकडे परत कनेक्टिव्ह म्हणजे वी विल गो किंवा वी विल प्ले फुटबॉल. तुमच्या ह्या एक्झाम्पलमध्ये 3 स्टेटमेंट्स आहे. मग ते 3 स्टेटमेंट कोणकोणते आहेत ते आपण लिहून घेऊ. पहिलं स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग. त्याच्यानंतर तुमचं स्टेटमेंट आहे क्यू वी विल गो, आणि आर तुमचा आहे प्ले फुटबॉल. मग गिव्हन स्टेटमेंट्स लिहायचं आपल्याला. आपण 2 फॉर्मॅटमध्ये लिहित होतो पण 3 आलेले आहे. मग आता गिव्हन स्टेटमेंट कसं लिहित आहे. गिव्हन स्टेटमेंट इज इट इज रेनिंग म्हणजे काय येणार आहे पी, देन म्हणजे इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काय वी विल गो साठी येणार आहे क्यू अँड प्ले फुटबॉल साठी येणार आहे आर. म्हणजे तुमचं जे काही गिव्हन स्टेटमेंट्स आहे ते आलं पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर. आता ह्या गिव्हन स्टेटमेंटसाठी तुम्हाला त्याचं निगेशन फाइंड करायचं आहे. अँड इट्स निगेशन इज अँड इट्स निगेशन इज अँड इट्स निगेशन इज. त्याचं निगेशन येणार आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता याचं निगेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॉर्म्युला बघू. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येत आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे काही. मग पी जशाचं तसं अँड जशाचं तसं आणि जो काही क्यू आहे त्याचं निगेशन म्हणजे काय येणार आहे निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता इथं 3 स्टेटमेंट्स दिले म्हणून आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. 2 असते तर सॉल्व्ह करायची गरज नसती पडली. म्हणजे काही पी अँड. आता निगेशन कशाला आहे ब्रॅकेटला आहे म्हणजे निगेशन जर आतमध्ये घेतलं काय निगेशन क्यू
अँड रिप्लेस होणार आहे ऑरनी, त्याच्यानंतर निगेशन ऑफ आर. आता याचं निगेशन ह्या फॉर्मेशननुसार आपण लिहिलंय. मग आता निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय येईल मग? देअरफॉर द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, जे आपण सॉल्व्ह केले तेच येणारे, कारण 3 स्टेटमेंट आहे. काय मग? पी. पी म्हणजे काय? इट इज रेनिंग अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय? वी विल नॉट गो. वी विल नॉट गो, निगेशन क्यू. त्याच्यानंतर ऑर, निगेशन आर, ऑर वी विल नॉट प्ले, वी विल नॉट, वी विल गो, बी, or we will not play football, we will not play football. हे झालं आन्सर. पुढचा क्वेश्चन, √2 इज अ रॅशनल नंबर. याचं निगेशन फाइंड करायचंय, म्हणजे पी काय येणार आहे तुमचं? √2 इज अ रॅशनल नंबर. आणि √2 इज अ रॅशनल नंबरचं निगेशन सिंपल स्टेटमेंट आहे, आणि सिंपल स्टेटमेंटचं निगेशन तुम्हाला माहिती काय? निगेशन पी, ते येणार आहे √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. अशा प्रकारे 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह झालंय. 7 नंबरचं एक्झाम्पल काय दिलंय? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. सिंपल स्टेटमेंट आहे, काय म्हणता येईल? लेट पी ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. देअरफॉर इट्स निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी. आणि तुम्हाला सांगितलंय ऑलच्या ऐवजी आपण यूज करणार आहे सम. सम नॅचरल नंबर्स, आणि निगेशन वर्ड आपण इन्सर्ट करतोय. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. हे झालं 7 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर 8 नंबरचं क्वेश्चन, फॉर ऑल आहे. फॉर ऑल साठी आपण यूज करणार आहोत देअर एक्झिस्ट, म्हणजे काय? लेट पी फॉर ऑल पी येणार आहे तुमचं फॉर ऑल n belongs to n, n square plus n plus 2 is divisible by 4. आणि नॉट हा वर्ड आपण त्याच्या निगेशन मध्ये पण यूज करणार आहे, देअर एक्झिस्ट आणि नॉट. देअरफॉर निगेशन ऑफ पी काय? देअर एक्झिस्ट n belongs to n such that n square plus n plus 2 is not divisible by 4. Is not divisible by 4. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, काय दिलाय? लेट पी देअर एक्झिस्ट x belongs to n such that x minus 17 less than 20. निगेशन पी येणार आहे देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल. फॉर ऑल x belongs to n such that वर्ड यूज करा किंवा कॉमा यूज करा. x minus 17 लेस दॅनच्या अपोजिट येणार आहे ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 20. हे झालं फायनल आन्सर. अशा प्रकारे एक्सरसाइज 1.3 मध्ये आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्सवर डिपेंड्स.